भारताच्या लष्करी इतिहासात दोन ऑपरेशन्सनी विशेष स्थान मिळवलंय। एक म्हणजे ऑपरेशन विजय आणि दुसरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर। एक ऑपरेशन 1999 मध्ये कारगिलच्या बर्फाच्छादित उंच शिखरावर लढलं गेलं, तर दुसरं म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठेचून मिळवलेला विजय। दोन्ही ऑपरेशन्स एकमेकांपासून खूप वेगळी, पण तरीही त्यांच्यात काही साम्य आहेत। चला जाणून घेऊया या दोन ऑपरेशन्सची कहाणी। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। दोन युद्ध, एकच आदर्श। भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्याग। टायगर हिलच्या शिखरांपासून भोलार इथल्या रणवेपर्यंत भारताच्या विजयाची एकच साक्ष, स्वदेशी सामर्थ्य आणि सैनिकी कौशल्य। यात भारताच्या दोन ऑपरेशन्सनी लष्कराच्या इतिहासात मोठं स्थान मिळवलंय। ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन सिंदूर यांच्यात फरक आहे। कारगिलमध्ये 2 महिन्यांच्या रक्तरंजित लढाया पायदळ आणि तोफखान्याच्या जोरावर लढल्या गेल्या। दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर फक्त 4 दिवस चाललं, ज्यात वायुदल आणि अचूक मिसाइल्सनी पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणं आणि 11 हवाई तळांना उद्ध्वस्त केलं। मात्र दोन्ही ऑपरेशन करताना समोर एकच शत्रू होता, तो म्हणजे पाकिस्तान, आणि दोन्ही वेळेला विजय मिळवला तो भारतानंच। कारगिलच्या लढाईत भारतानं 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानवर विजय मिळवला, तर ऑपरेशन विजय मध्ये स्वतः पाकिस्तानच्या सैन्याधिकाऱ्याने फोन करून लढाई थांबवण्याची विनंती केली। कितीही मार खाल्ला तरी पाकिस्तानची जुनी खोड काही जात नाही। काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणं आणि भारताला डिवचणं ही पाकिस्तानची नीती। पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांनी सैनिकांनाच दहशतवाद्यांच्या वेशात भारताच्या हद्दीत घुसवले, तर 2025 मध्ये आसिम मुनीर यांनी पहलगाम हल्ल्याच्या माध्यमातून दहशतवादाला पुन्हा चिथावलं। दोन्ही वेळेला पाकिस्तानने भारताला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानच्या डावपेचांना धुळीस मिळवत कारगिलमध्ये टायगर हिल आणि तोलोलिंगवर कब्जा मिळवला, तर ऑपरेशन सिंदूर मध्ये नूर खान, सरगोधा आणि भोलारी सारख्या हवाई तळांना उद्ध्वस्त केलं। पाकिस्तानने दोन्ही युद्धांवेळी अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिली, पण भारताने हा डाव हाणून पाडला। अण्वस्त्रांची कितीही भीती दाखवली तरी भारत पारंपरिक युद्ध लढू शकतो, हे ऑपरेशन विजय आणि सिंदूरनं सिद्ध केलंय। विशेष म्हणजे दोन्ही ऑपरेशन्स मध्ये भारतीय सैन्याच्या व्यावसायिकतेचा कस लागला। कारगिलमध्ये बोफोर्स तोफांनी आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये स्वदेशी ब्रह्मोस आणि आकाश मिसाइल्सनी विजय खेचून आणला। भारतीय तोफखान्याने युद्ध जिंकण्यासाठी ताकद, सामर्थ्य पुन्हा एकदा दाखवलं। ऑपरेशन सिंदूर मध्ये एक नवीन बाब समोर आली, ती म्हणजे चीन आणि पाकिस्तानचं साटलोट। कारगिलच्या वेळी चीनने पाकिस्तानला साथ दिली नव्हती, मात्र ऑपरेशन सिंदूर मध्ये चीनी शस्त्रास्त्र, सल्लागार आणि गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानच्या पाठीशी होत्या। त्यामुळे 2 आघाड्यांवर लढण्याचं आव्हान भारतासमोर होतं, तरीही भारतीय सैन्याने आपली ताकद आणि सज्जता दाखवली। ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन सिंदूर यांनी भारताच्या सैन्याची ताकद आणि देशभक्ती जगासमोर दाखवली। पाकिस्तानचा पराभव आणि स्वदेशी शस्त्रास्त्रांचा यशस्वी वापर यामुळे भारतानं एक नवा आदर्श निर्माण केलाय। विकसित भारताच्या स्वप्नात सुरक्षित भारताची गरज आहे आणि आपलं सैन्य ती पूर्ण करत आहे। कारगिल असो किंवा पहलगाम, भारतीय सैन्याने प्रत्येक आव्हानाला सडेतोड उत्तर दिलंय आणि विजय मिळवलाय। ही बाब तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आणि ऊर भरणारी आहे। कारगिलचा विजय असो वा सिंदूरची झंझावाती कारवाई, संकट कितीही मोठं असो, आमचं सैन्य सज्ज आहे हे भारतानं प्रत्येक वेळी दाखवून दिलंय। आणि म्हणूनच जय हिंद, जय भारत। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।